बाळासाहेब ठाकरे सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखं वागवायचे। बाळासाहेबांनंतर सहकाऱ्यांना नोकर घरगड्यासारखी वागणूक दिली गेली, त्यामुळे 2.5 वर्षापूर्वी उठाव करावा लागला। साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली, तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थैथयाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित, तर संजय दिना पाटील यांचीही शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात उपस्थिती। ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का। कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेकडून ऑफर। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। मंत्री उदय सामंत यांच्याकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर। मुख्यमंत्री फडणवीस आज रात्री दिल्लीत दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीस अमित शहांना भेटण्याची शक्यता, तर उद्या फडणवीस प्रयागराजला जाणार असल्याची माहिती। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्ती अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख। काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड। यापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पाडली होती पार। मनसेच्या इशाऱ्यानंतर सारंग साठेचा पुण्यातील अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो रद्द। शोसाठी ज्यांनी तिकीटं बुक केली होती त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती। मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू। मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू। मणिपूरमध्ये मागच्या काही दिवसांपासून हिंसाचार। उत्तराखंडमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचं सुवर्ण पदकाचं अर्धशतक। स्पर्धेत महाराष्ट्राला 53 सुवर्ण, 70 रौप्य तर 72 कांस्य पदकं।